जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 28 जानेवारीपासून अवकाशामध्ये एक खगोलीय चित्र अस्तित्वामध्ये आलं. त्यामध्ये पश्चिम दिशेला सूर्य मावळत असताना बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे आपल्याला दिवस माळेच्या संध्याकाळच्या वेळेला सूर्य अस्ताला जात असताना पश्चिम क्षितिजावरती एका रांगेमध्ये दिसत आहेत. परंतु आज त्यांचं अस्तित्व 28 जानेवारी आज ते स्पष्टपणे आपल्याला उघड्या डोळ्याने सहज दिसू शकत होते आणि ते येत्या 4 ते 5 दिवस सारखे दिसणार आहेत. शक्यतो बुध आणि शुक्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाहीत, परंतु शुक्र, गुरु आणि शनी हे 3 ग्रह आपल्याला सहज गत्या स्पष्ट साध्या डोळ्याने दिसू शकतील. परंतु येणाऱ्या पौर्णिमेला पृथ्वीवरती म्हणजे अवकाशामध्ये अशी एक घटना घडणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण हे होणार आहे. तर चंद्रग्रहण हे आपणा सर्वांना वैज्ञानिकदृष्ट्या माहीतच आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र हे आपल्या सर्वांच्या निकटचे तारा आणि ग्रह अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहीत आहेत. परंतु सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी ज्यावेळेस एका रांगेमध्ये स्थिती निर्माण होते त्या दिवशीच्या पौर्णिमेला, आणि हा पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण होतं हे विशेष आहे. तुम्ही आतापर्यंत एक तर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जे द्वारती पौर्णिमा आलेली असते अशा वेळेस ग्रहण होतं, किंवा दुसऱ्या दिवशी द्वारती आलेल्या पौर्णिमेला ग्रहण होतं. शक्यतो ज्या दिवशी पौर्णिमा पहिल्या दिवशी असते त्याच दिवशी ग्रहणाचा योग दाखवलेला असतो. आणि हजारो वर्षापूर्वीपासून आपले पंचांगकर्ते वगैरे जे काही ऋषी मुनी वगैरे यांनी ह्या ग्रहणाचे मोजमाप योग्य पद्धतीने तंतोतंतरित्या पूर्वीपासून करत आलेले आहेत. ज्यावेळेस नासाही अस्तित्वात नव्हती किंवा भारतीय संशोधन संस्था इस्रोही अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून आपले पंचांगकर्ते या पंचांगानुसार ग्रहणाची वेळ, काळ, वेद या सर्व गोष्टी पूर्वीपासून करत आलेले आहेत. आणि हे काल्पनिक नसून हे सत्य घटना आहे. मग विज्ञान कितपत सत्य आहे किंवा पंचांग कितपत सत्य आहे हे तुम्ही संशोधन करून बघायला हरकत नाही. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही शोध करा पंचांग कितपत सत्य आहे आणि शास्त्रज्ञ कितपत सत्य आहे. इथं पळ, घटिका वगैरे सगळं काही सांगितलं जातं. इकडं विज्ञानामध्ये सेकंद, मिनिट आणि तास या पद्धतीचं वर्णन सांगितले जातं. तरी तुम्ही काय करा, दोन्हीचं तुलना करा. म्हणजे काय होईल की तुमच्यामध्ये तुम्हाला वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या दोन्हीच्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होईल. जेणेकरून आपले बरेचसे लोक या गोष्टीला मानायला तयार नाहीत की आध्यात्मिकरित्या ग्रहण हे चुकीचं मानतात. ते लोक ज्यांचा अध्यात्मावर विश्वास नाही किंवा पौराणिक ग्रंथावर विश्वास नाही ते लोक हे खोटं मानतात. तर तुम्ही त्या दोन्हीची काय करा, सांगड घाला. आणि वैज्ञानिकदृष्ट्या पूर्वीच्या काळामध्ये आपले ऋषीमुनी तुळशीचं पान पिठामध्ये, पाण्यामध्ये, मिठामध्ये, तेलामध्ये, अन्नधान्यामध्ये, आणखी जे काही असं त्याच्यामध्ये ही तुळशीची पानं का टाकायला सांगत होती त्याचं कारणसुद्धा तुमच्या लक्षात येईल.
मग सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या एकत्र येण्यामुळे काय संबंध होतो, ही तुळशीची पानं का महत्त्वाची आहेत, का टाकली जातात आणि त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण किंवा आध्यात्मिक कारण काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला न कळल्यामुळे आपला समाज या आध्यात्मिक ग्रंथांना, पुस्तकांना, पंचांगांना काल्पनिक मानू लागला. परंतु आजही तुम्ही बारकाईने अभ्यास करा. हजारो वर्षापासूनचे पंचांग, आध्यात्मिक आपले पुराणं, ग्रंथ हे तंतोतंत वैज्ञानिकदृष्ट्या एकमेकाशी निगडीत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये, आता तुम्हाला मागे मी एका व्हिडिओमध्ये सांगितले की ग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्र, ज्यावेळेस सूर्याला ग्रहण लागतं त्यावेळेस काय होतं आणि चंद्राला ग्रहण लागतं त्यावेळेस काय होतं. आध्यात्मिकदृष्ट्या पुराणानुसार सूर्याला राहू नावाचा राक्षस काय करतो, गिळंकृत करतो. आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस पौर्णिमेच्या दिवशी सूर्याला अमावस्येला ग्रहण लागतं आणि चंद्राला पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण लागतं. मग हे ग्रहण लागल्यानंतर या ठिकाणी केतू नावाचा राक्षस, तो कोणाला खातो, चंद्राला खातो, असा आध्यात्मिकदृष्ट्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रज्ञांनी शोध लावल्यानंतर ज्यावेळेस हे सत्य समोर आलं की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळेस एका रांगेत येतात त्यावेळेस चंद्राला ग्रहण लागते, ते पौर्णिमेच्या दिवशी. आणि ज्यावेळेस सूर्य, चंद्र, पृथ्वी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस सूर्याला ग्रहण लागते, त्यावेळेस अमावस्या असते. म्हणजे हा वैज्ञानिकदृष्ट्याचा हिशोब झाला. परंतु हा जो अभ्यास आहे हा आपण बारकाईने जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की दोन्ही गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. फक्त काय झालेलं आहे की आपण वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करतो, आध्यात्मिकदृष्ट्या न केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक गोष्टी काल्पनिक वाटतात. आणि मी असं म्हणेल की इतिहासाची विखुरलेली पाण्याअंतर्गत ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगतोय किंवा भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत ह्या आध्यात्मिकदृष्ट्या तंतोतंत एकमेकाशी निगडीत आहेत. आता पश्चिमेला ज्यावेळेस हे 6 ग्रह एकत्र दिसत आहेत सूर्याबरोबर, सूर्य अस्ताला गेला आहे, त्याच्या बाजूला बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून ही ग्रह ज्यावेळेस एकत्र त्या पश्चिमेला दिसत आहेत त्यावेळेस पश्चिम दिशेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे आध्यात्मिकदृष्ट्या पंचांगांतर्गत सांगितले गेलेलं आहे. मी सांगत नाही, पंचांगाच्या अभ्यासानुसार सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं होतं त्यावेळेस कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळेस पूर्वेला सूर्योदयाच्या वेळेस ही ग्रह अशाच पद्धतीने एका रांगेत आली होती. मी सांगत नाही, त्यावेळेचा अभ्यास सांगतोय, तुम्ही ते ग्रंथ वाचा, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे कितपत सत्य आहे. मग काही जागतिक स्तरावर राष्ट्रामध्ये युद्ध होण्याची शक्यता आहेत. राष्ट्रामध्ये प्रत्येक राष्ट्र हा दारूच्या जो दारुगोळा असतो त्या स्फोटक दारुगोळ्यावर बसलेला आहे. प्रत्येकजण एकमेकाला धमकी देतो की माझ्याकडं अणुबॉम्ब आहे, माझ्याकडं परमाणु बॉम्ब आहे, माझ्याकडं हायड्रोजन बॉम्ब आहे, माझ्याकडं अमुक बॉम्ब आहे,
माझ्याकडं हे क्षेपणास्त्र आहे, माझ्याकडं तमुक क्षेपणास्त्र आहे, माझ्याकडं आग्नेयास्त्र आहे. म्हणजे हे प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रत्येक देशाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये ही युद्धजन्य परिस्थिती या ग्रहाच्या स्थितीनुसार येणार आहे. हे मी सांगत नाही, हे पंचांग सांगतं आहे. आणि हजारो वर्षापूर्वी अशा अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ही आता आजच्या 28 तारखेपासून होणाऱ्या अनेक घटना आहेत. त्याच्यामध्ये काही विमान हादसे असतील, विमानाचे अपघात होतील, काही पर्वतरांगा जमीनदोस्त होतील, भूकंप वगैरे असे काही अनेक प्रकार होतील. ज्या काय घटना असतील त्याच्यामध्ये भरपूर अशा म्हणजे अगणित घटना आहेत. मग त्याला आपण प्रलयसुद्धा म्हणू शकतो. परंतु हा कलियुगाचा अंत नाही. तुमच्या ऐकण्यात येईल, पाहण्यात येईल, तुम्ही टी व्हीवर पाहाल. जे काही आज सध्या अमेरिका आणि इराण, इस्रायल यासारख्या देशाचे आज दुपारी 2 वाजल्यापासून जे वातावरण चिघळलेलं आहे, जे वातावरण निर्माण झालेलं आहे, जागतिक लेवलला हे वातावरण घातक ठरणार आहे. आणि म्हणून म्हणतो बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या परीने ग्रहणाच्या दिवशी आपल्या गुरुने दिलेल्या मंत्राचं जपोच्चारण करणे, त्या मंत्राच्या साह्याने स्नान वगैरे करून आराधना करणे गुरुची, जो मंत्र दिला त्या मंत्राची, आणि आपले आणि आपल्या परिवाराचे जीवन सुखी आणि समृद्धी पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. हीच आपणा सर्वांना कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.